नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. बरेच दिवस झाले आपण व्हिडिओ काढलेला नाही. बरेचसे कामं चालू होते त्यामुळे व्हिडिओ काढले नाही गेला. तरी आता वांग्याला चांगले असे रेट मिळत आहे सर्व शेतकऱ्यांना. वांग्याचा माल कमी झालेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, बरेच लोक काय करतात, आता वांग्याला भाव आला तर आता बरेचसे फवारणी करायचा प्रयत्न करतात. ड्रिपने काय सोडू, हे काय करू, ते काय करू, असं बरेचसे विचारात राहतात. तर असं एकदम काही होत नसतं शेतकरी मित्रांनो. तुम्हाला भाव कमी जरी असला तरी काही ना काही खर्च करणं चालू ठेवावं लागतं. त्यामुळे तुम्ही बघू शकता आता असा प्लॉट झालेला आहे आपला. ऊन येतं तिकडून बघा, आता असा प्लॉट आहे आपला. हे बघा असे वांगे लागलेले आहे, हे बघू शकता तुम्ही. माल सुद्धा बघा किती छान माल आहे. आणि ते पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव याच्यावर जास्त झालेला आहे आणि थ्रिप्स सुद्धा आहे. तर पांढऱ्या माशीचे नियंत्रण करायचे आपल्याला, थ्रिप्सचे नियंत्रण करायचे आणि फुलासाठी सुद्धा काही फवारणी करावं लागणार आहे आपल्याला. तर असं उत्कृष्ट एक चांगलं कॉम्बिनेशन अशी फवारणी करणार आहे आपण. आता मध्ये मी 2 फवारण्या केलेल्या आहे, पण काही कारणास्तव मी तुम्हाला व्हिडिओ टाकू शकलो नाही. तरी मी तुम्हाला आता आज सांगतो कोणती फवारणी करायची. तर असं आपला सर्व 1 एकराचा प्लॉट आहे हा. माल सध्या साधारण बरा आहे माल, कारण वातावरण सततचं धुके वगैरे असते. तर बऱ्याचशा जणांचे वांगे पिवळे पडलेले आहे, खराब झालेले आहे. तर एकदम खराब झालेले झाडं तर एकदम सुधरत नसतात, पण हळूहळू जर तुम्ही त्यांना थोडाफार खर्च केला, प्रयत्न केले, तर तुमचे झाड चांगले होऊ शकतात. आणि अळीचं सुद्धा प्रमाण असतेच वांगे म्हटलं की. तर आपण असं एकात्मिक सगळं असं नियंत्रण करून फवारणी करणार आहे. तर असं चांगला असा जबरदस्त रिझल्ट येईल तुम्हाला. तर चला बघूया शेतकरी मित्रांनो, आपण कोणते फवारणी करायची आहे. तर बघा तुम्ही, असा प्लॉट आहे आपला, हिरवागार प्लॉट आहे. माल सुद्धा बघू शकता तुम्ही. हे बघा इकडं, हे बघा कसा माल लागलेला आहे. हे बघा माल सुद्धा आहे, फुलं सुद्धा आहे. तर त्याला कोणती फवारणी करायची त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो. चालू तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असेच माझे नवीन व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा. काही अडचण असली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता. त्यानंतर तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता किंवा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी, त्यावर सुद्धा तुम्ही मला व्हॉट्सअप करून विचारू शकता. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, असं आपण औषधी आणलेलं आहे. वांगे म्हटलं की औषधाचं जास्त प्रमाण असतंच. 2-4 प्रकारचे औषध मारल्याशिवाय वांग्याला असा चांगला असा रिझल्ट येत नाही. आता बरेचसे शेतकरी मित्र आहे, व्हिडिओ बनवतात, काही फवारणी करताना तुम्हाला दाखवतात 2 औषधी. बरेच व्हिडिओ बघितले, मी पण बघतो बरेच व्हिडिओ. तर तुम्हाला दाखवतात 1 बुरशीनाशक दाखवतात, 1 अळीचं औषध दाखवतात, बस. बाकी हे फवारा, तुमचं काम होऊन जाईल, चांगलं होऊन जाईल, असं काही होत नसतं शेतकरी मित्रांनो. वांग्याला असं 1-2 औषधांनी होतच नाही. आणि ड्रिपने सुद्धा बरंचसं काही करावं लागतं त्याला. तर ड्रिपचे तुम्हाला मी जे माझे शेतामध्ये औषध सोडलेलं असतं किंवा खत सोडलेलं असतं त्याबद्दल मी तुम्हाला माहिती जी आहे ती सांगतच असतो. त्यामुळे तुम्हाला ड्रिपनं सुद्धा तेवढंच नियंत्रण करावं लागणार आहे, झाडांचं संरक्षण करावं लागणार आहे. आणि खतांचं पण माल तुम्ही जर काढता तर तुम्हाला खत द्यावंच लागणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपल्याला भूक लागल्यानंतर आपण आपण जेवण करतो तेव्हा आपण काम करू शकतो, तसं झाडांचं पण. त्यांना खायला जर तुम्ही देसाल तर तुम्हाला तसं वरती चांगला माल मिळणार आहे. बघू शकता हे आपण असे प्रोडक्ट्स आणलेले आहे. तर सर्वप्रथम आपण आता तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण घरडा केमिकल कंपनीचं गुरु या नावाने हे आपण एक केमिकल आणलेलं आहे. यामध्ये डायफेन्थिरॉन 30% आणि फेप्रोनियल 10% असे दोन्हीचं कॉम्बिनेशन असे घटक आहे. तर यामुळे आपल्याला काय नियंत्रण मिळेल, तर पांढऱ्या माशीचं आपल्याला उत्कृष्ट असं नियंत्रण मिळेल आणि थ्रिप्सला सुद्धा चांगलं नियंत्रण मिळेल. दोन्हीचं कॉम्बिनेशन केल्यानंतर तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट येईल. 2 किडीसाठी तुम्हाला चांगला असा रिझल्ट येईल. त्याच्यामुळे आपण हे 25 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी 25 ग्रॅम घेणार आहे. आणि त्यानंतर आता आपण हे ब्रेकिंग एक बुरशीनाशक आणलेलं आहे, हे पावडर फॉर्ममध्ये येते. तर याचे जबरदस्त असे रिझल्ट आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हे जर घरडा केमिकल कंपनीचं नाही मिळालं तर तुम्ही पोलीस सुद्धा 10 ग्रॅमने देऊ शकता. त्याने सुद्धा तुम्हाला दोन्हीचं कॉम्बिनेशन असते त्यामध्ये पण. त्यामुळे तुम्हाला पांढऱ्या माशीचं आणि थ्रिप्सचं नियंत्रण मिळू शकते. तर आपण हे ब्रेकिंग घेतलेलं हे बुरशीनाशक आहे. तर हे आपल्याला 30 ग्रॅम पावडर फॉर्ममध्ये येते. तर 30 ग्रॅम आपल्याला हे 15 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. तुम्हाला हे जर नाही मिळालं तर तुम्ही यावेळेस चांगलं बुरशीनाशक असं घ्या, असं माझं म्हणणं आहे. तर तुम्ही ॲमिस्टार टॉप हे बुरशीनाशक 15 ml 15 लिटर पाण्यासाठी 15 ml हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता.
ॲमिस्टा टॉप जर नाही मिळालं तुम्हाला तर नेटिव्ह 10 ग्रॅम हे सुद्धा चांगलं उत्कृष्ट असं बुरशीनाशक आहे. तर ह्याचे पण मला रिझल्ट चांगले आलेले. मागच्या एका फवारणीमध्ये मी वापरलं होतं तर चांगले असे रिझल्ट आलेले याचे. 30 ग्रॅम घ्यायचे. त्यानंतर आता अळीच्या नियंत्रणासाठी आता हे एक बायोचं प्रोडक्ट आहे इमेज नावाने. तर हे आपल्याला 10 ml 15 लिटर पाण्यासाठी वापरणार आहे आपण. हे तुम्हाला हे जर नाही मिळालं तर तुम्ही आता यावेळेस तुम्हाला हन्विका कंपनीचं एस बॉस 25 ml ने तुम्हाला हन्विका हे घ्यायचं आहे. त्याचेसुद्धा रिझल्ट तुम्हाला चांगले येईल. नाही आले तर तुम्ही कोणत्याही चांगल्या कंपनीचं क्लोरॅन्ट्रानिलिप्रो हा घटक असणार कोरायजन आपण जे म्हणतो तर ते सुद्धा तुम्ही चांगल्या कंपनीचं 10 ml जर घेतलं तर त्याच्यासुद्धा तुम्हाला चांगला रिझल्ट येणार आहे. तर याच्यासोबत आपल्याला एक गॅस पॉयझन घ्यायचं आहे. त्यानंतर आपण बियॉन्ड घेणार आहे. बियॉन्ड हे असं उत्कृष्ट अळीनाशक आहे. तर तुम्हाला हे गॅस पॉयझन म्हणून काम करते. तर ते बायोमधूनच असल्यामुळे तुम्हाला हे जर नाही मिळालं बायो तर तुम्ही क्लोरोसायफर जे येतं आपलं ते तुम्ही 40 ml ने ते सुद्धा घेऊ शकता. यासोबत आपण आता पाटील बायोटेक कंपनीचं एक फॉलिबियॉन यामध्ये ॲमिनो ॲसिड चांगले बेस आहे. याने कसे वरचे शेंड्यावरती चांगले ब्रँचेस येतात आणि झाडसुद्धा हिरवेगार राहते. फुल लागण्याससुद्धा मदत होते. तर आपण हे एक बियॉन्ड हे घेणार आहे. तर तुम्हाला हे जर नाही मिळालं पाटील बायोटेकचं तर सेम याच कंटेनचं तुम्हाला इसाबियन आहे. तर इसाबियन दोन्हीपैकी कोणतेही एक तुम्ही 40 ml 15 लिटर पाण्यासाठी घेऊ शकता. तर आपण आता एक हे पोटॅबोर आता भरपूर जणांना माहिती आहे. पोटॅबोर हे खूप चांगलं कार्य करणारं एक असं पावडर फॉर्ममध्ये येतं. तर याच्यामध्ये पोटॅश 30% पोटॅश येते आणि बोरॉन 14%. तर याने तुमचा माल फास्टमध्ये मोठा होण्यास मदत होते आणि फुलांची सुद्धा संख्या वाढते आणि मालाला शायनिंग येते. तर हे पोटॅबोरचं आपल्याला 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी 30 ग्रॅम असं प्रमाण घ्यायचं आहे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आता आपण आणि हे स्टिकर घेतलेले आहे आपण. कोणतेही तुम्ही एखादं सिलिकॉन बेस्ड स्टिकर 5 ते 7 ml 15 लिटर पाण्यासाठी घेऊ शकता. तुम्हाला उत्कृष्ट असा रिझल्ट येणार आहे. तर बघू शकता तुम्ही आपण हे सर्व एकत्रित करून फवारणी करणार आहे. तर बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात की तुम्ही इतके औषध एकखट्टे मारतात तर त्यांचं कार्य चांगलं होत नाही वगैरे. तर मी आता नेहमी असं फवारणी करत असतो. तर मी काय करतो प्रत्येक औषध वेगवेगळ्या बकेटमध्ये करतो. ग्लासने मोजून घेतो आणि प्रत्येक टाकी भरताना औषधाची एक ग्लास एक माप त्यामध्ये ग्लास औषधामध्ये टाकून फवारणी करत असतो. त्यामुळे एकामेकावर काही इफेक्ट होत नाही. आपण टाकीमध्ये टाकले की लगेच ताबडतोब त्याची फवारणी करतो. 5 मिनिटांमध्ये टाकी रिकामी होते. तर असं एकत्रित करून फवारणी केली तरच चांगला रिझल्ट येतो. नाहीतर तुम्ही सरळ पांढऱ्या माशीचं एक औषध घेतलं आणि अळीचं एक घेतलं, बुरशीनाशक घेतलं, 3 घेतले काम होईल तसं जमत नसतं. त्याचं चांगलं असं म्हणजे फवारणी करण्यासाठी आपलं फुलं चांगलं लागण्यासाठी वेगळं एखादं घ्यावं लागतं. दुसरं म्हणजे प्रत्येक असं औषधाने 2, 4, 5 प्रकारचे घ्यावंच लागतात. तर तुम्हाला असे चांगले रिझल्ट येतील. तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी आता ज्या पर्याय व्यवस्थासुद्धा सांगितलेली हे जर नाही मिळत हे घ्या, हे जर नाही मिळत हे घ्या. आणि त्यानंतर तुम्हाला एखादं यातलं कोणतं नाही मिळालं तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करून विचारू शकता. मी तुम्हाला त्याबद्दल त्याचं ऑप्शनमध्ये दुसरं प्रोडक्ट सांगेल तुम्हाला. तर तुम्हाला जर असेच व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.